न्यूजमध्ये मी नेहा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपण सध्या पाहतोय की स्त्रियांचे जे काही आजार आहेत ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. त्याचबरोबर स्त्री प्रसूतीशास्त्र आणि स्त्री रोगशास्त्र हे नेमकं काय आहे आणि स्त्रियांचे जे काही आजार आहेत त्याचबरोबर वंध्यत्व आपण ज्याला म्हणतो, हे वंध्यत्व आपण कुठपर्यंत थांबवू शकतो, त्याला उपाय म्हणून नेमकं काय करावं, डॉक्टर्स लोकांचा काय सल्ला असतो याबाबत, ही सगळी चर्चा आज आपण करणार आहोत. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी वाशिम शहरामध्ये आलेली आहे आणि वाशिम शहरामध्ये बरेचसे असे डॉक्टर्स आहेत, बरेचसे डॉक्टर्स ट्रीटमेंट देत आहेत आणि बरीच सुविधा इथे झालेली आहेत. दर्शकांनो, सध्या मी आलेली आहे गायकवाड हॉस्पिटलमध्ये आणि गेल्या 8 वर्षांपासून गायकवाड हॉस्पिटल वाशिम शहरामध्ये सेवा देते आहे. डॉक्टर तुषार गायकवाड यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. त्यांनी या गेल्या 8 वर्षांमध्ये कशाप्रकारे रुग्णसेवा केलेली आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की ते गायनिक आहेत आणि त्याचबरोबर स्त्रियांचे जे काही आजार आहेत, वंध्यत्व, त्याचबरोबर स्त्री प्रसूती, या सगळ्यांवरती ते उपचार करीत आहेत. आपण अजूनही त्यांच्याशी बरीच चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्या चॅनलमध्ये गजर महाराष्ट्राचा या चॅनलमध्ये त्यांचं स्वागत करूयात. सर, तुमचं आमच्या या गजर महाराष्ट्राचा न्यूज चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. तुम्ही इथे आल्याबद्दल आभारी आहे. सर, गेले 8 वर्ष झाले आहेत तुम्हाला इथे गायकवाड हॉस्पिटलची स्थापना करून. जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती गायकवाड हॉस्पिटलची किंवा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करून इथे आला होतात, काय विचार होते तुमच्या डोक्यामध्ये? काय विचार करून तुम्ही वाशिमसारख्या शहरामध्ये गायकवाड हॉस्पिटलची स्थापना केलेली आहे? गायकवाड हॉस्पिटलची सुरुवात नेमकी कशी झाली होती याबद्दल थोडंसं सांगाल? मी माझं MBBS झाल्यानंतर जे स्त्रीरोगाचं जे पदव्युत्तर शिक्षण असतं ते मी मुंबईला KM हॉस्पिटलमध्ये पूर्ण केलं आणि KMमध्ये असताना मी खूप असे हाय रिस्क पेशंट, जे सगळं मुंबईत जिथे प्रायव्हेट हॉस्पिटलला ज्यांची ट्रीटमेंट होत नसते किंवा खूप गरीब पेशंट जे असतात, प्रांतातून आलेले असतात, तर ते पेशंट खूप रिस्की असतात. त्यांचे खूप जे आजार असे गुंतागुंतीचे जे आजार असतात स्त्रीरोगाचे आणि प्रसूतीशास्त्रातले, तर हे जे पेशंट्स जेव्हा KMला आम्ही त्यांना ट्रीटमेंट द्यायचो, तर इथला खूप मोठा अनुभव आणि आपण खूप हाय रिस्क पेशंटही आपण ट्रीट करू शकतो आणि असे पेशंटला आपली सेवा दिली पाहिजे म्हणून मुंबईतून एक वाशिममध्ये येण्याचा निर्णय घेतला. वाशिम आता एक विकसित शहर आहे. इथे जवळपास एक 20-22 स्त्रीरोगतज्ञ आहेत सध्याच्या घडीला. इथे थोडं प्रसूतीशास्त्रात हाय रिस्क प्रेग्नन्सी एक पार्ट असतो, त्यांना सेवा देणं आणि त्या प्रकारचं प्रॅक्टिस करणं थोडं डिफिकल्ट आहे. तर वाशिमसारख्या शहरात जाऊन आपण त्या हाय रिस्क पेशंटला ट्रीटमेंट देऊ आणि जेणेकरून त्यांचं रेफरल जे त्या आपण अकोला किंवा अजून इतरत्र अमरावतीकडे, नांदेडकडे पाठवायची गरज पडते, ती तशी पडू नये म्हणून वाशिममध्ये एक हॉस्पिटल त्या उद्देशाने सुरुवात करण्याचा प्रयत्न केला आणि विचार केला होता. जसं की सरांनी सांगितलेलं आहे आपल्याला, म्हणजे भरपूर जे पेशंट आहेत वाशिम आणि वाशिमच्या आजूबाजूचे, ते बऱ्याच प्रमाणात अकोल्याला किंवा बाहेर गावी रेफर करण्यात येत होते आणि याच पेशंटला सगळी सुविधा वाशिमसारख्या शहरामध्ये मिळावी या उद्देशाने, हाच विचार ठेवून त्यांनी वाशिमसारख्या शहरामध्ये गायकवाड हॉस्पिटलची स्थापना केलेली आहे. सर, गायकवाड हॉस्पिटलमध्ये काय सुविधा आहेत? तुम्ही कशाप्रकारे इथे ट्रीटमेंट देत आहात आणि कशा प्रकारच्या इथे सुविधा आहेत? कुठल्या मशिनरीज इथे अवेलेबल आहेत, याहीबद्दल आमच्या दर्शकांना सांगाल? आपण इथे माझं हॉस्पिटल एक स्त्रीरोगतज्ञ आणि स्त्री प्रसूतीशास्त्र, म्हणजे जे डिलिव्हरीच्या संबंधातल्या ज्या गोष्टी असतात की स्त्रियांची पूर्ण प्रेग्नंट राहिल्यापासूनची तर पूर्ण 9 महिन्यापर्यंतची जी तपासणी असते ते आपण इथे करतो. त्यांना ट्रीटमेंट देतो. इथे त्यांना ज्या तपासण्या असतात, तिथे एक रक्ताच्या तपासण्या काही असतात त्या आपण करवतो आणि त्यांना जी गरज म्हणजे जेव्हा आपण प्रेग्नन्सीत आपण कमीत कमी 2-3 सोनोग्राफी जी करतो, तर सोनोग्राफीची सेवासुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यानंतर जेव्हा त्यांना डिलिव्हरीचा वेळ येतो, तेव्हा आपण जास्तीत जास्त असा प्रयत्न करतो की नैसर्गिक प्रसूती कसं होईल यावर आपण भर देतो. तर जर का काही कारणांमुळं जर का नैसर्गिक प्रसूती जर का नसली, तर मग सिझेरियन सेक्शनसाठी आपल्याला जावं लागतं. त्याही मधला दुवा म्हणजे नैसर्गिक प्रसूती जर का होत नसेल, अवघडलेली असेल, तर एक तुम्ही त्या 3 इडियट्समध्ये बघितलं असेल, ते एक पंप लावून काढतात है ना, तर ते व्हॅक्यूम लावणं किंवा मग एक फोरसेप म्हणून येतो, फोरसेपनी बेबी बाहेर काढणं, ह्या गोष्टी आपण करतो. हे करत असताना बाळाच्या जीवाला जरा जास्त धोका झालेला असतो.
तर त्याचं कंटिन्युअस मॉनिटरिंग करावं लागतं. तर बेबीचे हार्टबीट्स व्यवस्थित आहेत की नाही, तर हे पाहण्यासाठी एक मशीन येतं, त्याला एक कार्डिओटोकोग्राफी म्हणतात. तर ते मशीन काय असतं की ते एक प्रोब असतो, तो प्रोब स्त्रियांच्या पोटाला म्हणजे प्रसूतीमध्ये असणाऱ्या स्त्रीच्या पोटावर आपण ते लावतो आणि ते काय करतं की बाळाचे कंटिन्यू हार्टबीटचं ट्रेसिंग करत राहतं आणि जोपर्यंत बाळाचे हार्टबीट व्यवस्थित आहेत तोपर्यंत आपण नॉर्मल डिलिव्हरीचे प्रयत्न करतो. म्हणजे त्या मशीनचा फायदा आपल्याला असा होतो की काही गडबड होणारी असेल तर ते अगोदरच आपल्याला सांगतं की बेबीचे हार्टबीट्स कमी जास्त होतात तर तुम्हाला घाई करायला पाहिजे. आणि जर का डिलिव्हरी होत नसेल तर आपण एक फोर्सेप म्हणजे तो चिमटा लावणं म्हणतात आणि व्हॅक्यूम या दोघांनी काढण्याचा प्रयत्न करतो. आणि जर का त्यातही जर का काही आडकाठी जर का आलीच आणि जर का होतच जर का नसेल तर मग आपण एमर्जन्सी सिझेरियन सेक्शनसाठी पेशंटला घेतो. तर आपल्याकडे अद्ययावत ऑपरेशन थिएटर आणि ऑपरेशन थिएटरमध्ये लागणाऱ्या जे पण काही गोष्टी असतात त्या सगळ्या म्हणजे डिफिब्रिलेटर असो, पल्स ऑक्सिमीटर असो, त्याच्यानंतर एक भूल देण्याचं ॲनेस्थेशियाचं एक बॉईल्स मशीन असो आणि जे कन्सर्न सगळे उपकरणं आणि अवजारं सगळे अवेलेबल आहेत की जेणेकरून आपण पूर्ण एमर्जन्सी सिच्युएशन काही जरी झालं तरी आपण ते हँडल करू शकतो. म्हणजे सरांनी सांगितलेलं आहे की जेव्हा स्त्रीची प्रसूती होते तेव्हा जे काही साहित्य लागतात, जे काही मशिनरीज लागतात त्या सगळ्याच इथे अवेलेबल आहेत. गायकवाड हॉस्पिटलमध्ये त्या सगळ्या सुविधा इथे अवेलेबल आहेत. सर, तुम्ही जे सांगितलेलं आहे की वॉक्यूम मशीनने जे बाळ काढण्याची प्रक्रिया असते किंवा ते चिमटा धरून बाळ काढण्याची जी प्रक्रिया असते, बऱ्याच लोकांना याबद्दल गैरसमज आहेत की त्या बाळाच्या डोक्यावरती ताण येईल किंवा थोडंसं नस जे असते बाळाच्या डोक्याची त्याला थोडंसं ताण येईल. तर हे जे गैरसमज आहेत लोकांचे ते कितपत योग्य आहेत, हे गैरसमज तुम्ही कशाप्रकारे दूर कराल? एक जेव्हा बाळाचं डोकं बऱ्यापैकी खाली आलेलं असतं आणि शेवटच्या स्टेजवर डोकं अडकतं त्यावेळेस एक स्त्रीरोग तज्ज्ञाला एक अंदाज येतो की थोडंसं काही जरी आपण एक थोडं मॅनिप्युलेशन जर का केलं म्हणजे डोकं विशिष्ट रीतीने जर का हलवलं आहे ना, जसं स्त्रिया बांगड्या घालताना कसं ना तो कासार असं 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 करून बांगडी घालतो, तसं डोकं जर का खालच्या जागेत कुठं अडकलं आणि त्याला थोडंसं जर का आपण फिरवलं किंवा थोडंसं जर का प्रेशरनी ओढलं तर बाळाचं डोकं सहज निघू शकतं. हा जर का अंदाज असला तरच आम्ही फोर्सेप आणि व्हॅक्यूम लावतो आणि त्याचे क्रायटेरिया असतात की ते क्रायटेरियात जर का बसलं तरच फोर्सेप लावायचा, क्रायटेरियात जर का बसलं तरच व्हॅक्यूम लावायचं, जेणेकरून आईला आणि बाळाला त्रास होणार नाही. आता जर प्रसूती जेव्हा अवघड होते तेव्हा त्यातून ते डिलिव्हरी जेव्हा होते तर बाळाला साहजिकच आणि आईलाही थोडाफार त्रास होतो. जसं की आईचा जो योनिमार्ग असतो तो थोडा मोठा करावा लागतो, त्याला स्टिचेस थोडेसे जास्त लागतात, त्याच्यानंतर थोडासा रक्तस्राव होतो. पण ह्या सगळ्या गोष्टी इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ दॅट थिंग आहे ना, तर त्या होतातच. पण तेही मॅनेज करावं लागतं. जसं की 3-4 स्टिचेस लागायचे तर 5-6 स्टिचेस लागतात. थोडा रक्तस्राव होतो, कधी-कधी गर्भपिशवीच्या तोंडावर टाके घ्यावे लागतात. ह्या गोष्टी या थोड्या हाय रिस्क प्रेग्नन्सीत जर का तुम्ही फोर्सेप आणि व्हॅक्यूम जर का लावला तर होतात. पण ह्या सगळ्या दुरुस्त होतात आहे ना, असं परमनंट डॅमेज होण्याची शक्यता खूपच नगण्य आहे. जसं की थोडी जास्त टाके घेतले तर थोडंसं पेन जास्त होतं किंवा ब्लिडिंग जास्त होतो. पण ओव्हर द पिरियड ऑफ 7 डेज 15 डेजपर्यंत ते खालची जागा व्यवस्थित भरते, जखम भरूनच जातात सगळी व्यवस्थित काळजी घेतली तर. आणि राहिलं की बाळाच्या डोक्याला सूज वगैरे येण्याची, त्यात असं असतं की खूप अवघडलेली जर का प्रसूती जर का असली तर त्याला आम्ही एक सेफॅल हेमॅटोमा म्हणतो की म्हणजे तिथं रक्ताचं थोडंसं एक जमा होतं त्याच्या डोक्यावर. तर ती जी सूज आहे तीही जाते. ती म्हणजे अशी काही प्राणघातक नसते, तिला थोडा वेळ लागतो, कधी ओव्हर द पिरियड 2 मंथ 3 मंथ पण लागतात. तर ते थोडं एक थोडं कॉम्प्लिकेशन असतं जर का जास्त सूज आली आणि जर का त्याला जास्त वेळ पंप जर का लावला तर. पण जी एक साधी जी थोडीफार जी सूज येणारी असते ती ओव्हर द पिरियड ऑफ 48 अवर्स 72 अवर्समध्ये जातेच जाते. म्हणजे अगदी असे 100 पेशंटला जर का तुम्ही व्हॅक्यूम जर का लावले तर 90 ते 99 पेशंटचं सूज ही तात्पुरत्या स्वरूपाची असते आणि ती एक 72 अवर्समध्ये जातेच जाते. फक्त जे मी तुम्हाला सेफॅल हेमॅटोमा हे जे सांगितलं की जिथे रक्ताची गाठ डोक्यावर झालेली असते तीही फार काही त्रास देत नाही. ती ओव्हर द पिरियड ऑफ 2 महिने 3 महिन्यात निघूनच जाते. फक्त ती जाताना काय करते, कधी-कधी बाळाचं एक पिवळेपणा वाढवते, कावीळाचं हे आणते. कावीळ म्हणजे काय की ती रक्ताची गाठ जिरताना त्याचं विघटन होताना ते शरीरात त्याला पचवताना एक बिलुरिबिन नावाचा पदार्थ वाढतो. तर तो थोडा वाढला की बाळ पिवळं दिसायला लागतं, पण त्यावरही ट्रीटमेंट होते. ती एक 4-5 दिवसाची ट्रीटमेंट जर का घेतली तर तो पिवळेपणाही कमी होतो. त्याच्यामुळं ज्या हॉस्पिटलला
नॉर्मल डिलिव्हरी करताना जर का अवघडलेली स्थिती जर का निर्माण झाली आणि त्यावेळी जर का डॉक्टरांनी सांगितलं की व्हॅक्यूम किंवा फोर्सेप लावावा लागतो, तर गोंधळून जाण्याचं काहीही गरज नाही. कारण की डॉक्टरांना तेवढा कॉन्फिडन्स असतो की मी व्हॅक्यूम लावल्यानंतर, फोर्सेप लावल्यानंतर मी याला बेबीचं हे डिलिव्हर करूच शकेल आणि डिलिव्हरी होईल. तर तो 99% तो डिलिव्हर करतोच. आणि डॉक्टरांना तो अंदाजही आलेला असतो की नाही, इथे बेबीला आणि मदरला जास्तच त्रास होणार आहे, की बेटर वे आपण सीझरला जाऊयात, है ना. तर त्याच्यामुळे फार घाबरण्याची गरज नाही. डॉक्टरांच्या कॉन्फिडन्सनुसारच ह्या दोन्ही गोष्टी करत असतो. त्याला फार कॉम्प्लिकेशन पण होण्याची शक्यता कमी असते आणि ते डॉक्टर त्यावेळेस समजून सांगतात. आणि सर मला वाटते की आता जवळपास जेही काही आजार आहेत, काविळेबद्दल तुम्ही जे बोललात, तर त्या सगळ्याच आजारांवरती आजकाल वॅक्सिन उपलब्ध आहे. काविळावरती पण वॅक्सिन उपलब्ध आहेत. सर तुम्ही जे आत्ता सांगितलेलं आहे की सिझर, अशा वेळेला सिझर करणं आवश्यक असतं, पण म्हणजे बऱ्याच महिला अशा असतात किंवा त्यांचे नातेवाईक असे असतात की नाही, आम्हाला नॉर्मलच डिलिव्हरी हवी आहे, म्हणजे काही पण असो, आम्हाला नॉर्मलच हवं आहे. पण सर काय असतं की जेव्हा एखादा बेबी ब्रीच पोझिशनमध्ये असतो, पायाळू असतो, तेव्हाही त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं असतं की नाही, आम्हाला नॉर्मलच हवं आहे. तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही ती कंडिशन कशी हँडल करता किंवा त्यांच्या नातेवाईकांना तुम्ही कसं हाताळता, काय सांगाल? सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे की असं जवळपास सगळेच कोणताच पेशंट असा येत नाही की माझं सीझर करा. म्हणजे असे खूप रेअर पेशंट आम्ही मुंबईतच बघितलेत. म्हणजे जे 5 स्टार पेशंट असतात की त्यांना असा त्रास नकोच असतो की माझं सीझर करा, बेबी काढून घ्या. पण आपल्या इकडे जर ट्रेंड हा 100% असा आहे म्हणायला हरकत नाही की जे नॉर्मल डिलिव्हरीज प्रिफर करतात. तर काही गोष्टी अशा असतात की ज्यात नॉर्मल डिलिव्हरी करण्यात खूप धोके असतात. जसं की ब्रीच असणं किंवा ट्विन्स असणं, यातही डिलिव्हरी करतात आणि होतात, पण त्या धोक्याच्या असतात. तर कधीकधी डिलिव्हरी होणं शक्यच नसतं, की जसं की बाळ आडवंच आहे, त्याच्यानंतर किंवा डिलिव्हरी होताना जर का बाळाचं डोकं एका विशिष्ट ठिकाणी येऊन अडकलं, त्याच्यानंतर बाळाला आतमध्ये जर का त्रास व्हायला लागला, तर तो आतमध्ये आपण म्हणतो ना की त्यांनी संडास केली, तर ते मेकोनियम पास करतं बेबी आणि त्यानंतर त्याला खूप त्रास व्हायला लागला, ते कधीकधी ॲस्पिरेट करतं. आणि मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे ते एक मशीन, म्हणजे सगळ्याच ठिकाणी मशीन असतं ते, पण आपल्याकडे पण मशीन आहे ते, की ते बेबीचे हार्टबीट बघतं. तर बेबीला जर का असा काही त्रास जर का होत असला, त्याचे हार्टबीट जर का व्हेरिएबल होत असले किंवा जर का डोकं अडकलं आणि खूप डोक्यावर जर का सूज यायला लागली एकाच ठिकाणी डोकं राहून, तर मग आपण त्याला सीझरचा निर्णय घेतो. तर यात काय असतं ना, की यात प्रत्येक गोष्ट की पेशंटचा प्रोग्रेस कसा होतो आहे डिलिव्हरीसाठी आणि काय झालं तर काय करावं लागणार आहे, याचा जर का तुम्ही अंदाज जर का पेशंटला जर का दिला, कल्पना जर का दिलं, तर बऱ्यापैकी पेशंट होकार देतात. पण तुम्हाला तेवढं काउन्सिलिंग करावं लागतं आणि त्यांना सांगा की आपल्याला ॲट द एंड ऑफ डिलिव्हरी आपल्याला काय मदर आणि बेबी सेफ पाहिजे, है ना. मदर आणि बेबी सेफ पाहिजे, मग ते कोणताही मार्ग असो. आणि डायरेक्ट जर का इकडे नॉर्मल डिलिव्हरी करताना जर का जास्त धोका जर का आहे, तर बेटर वे आपण सीझरकडे गेलो पाहिजे असं. तर हे काउन्सिलिंगचा भाग आहे. जितकं तुम्ही व्यवस्थित त्यांना सांगाल, तर तेवढे ते तयार होतात. आणि त्यांना आपण हे पण सांगतो की जसं डिलिव्हरी एक 90% लोकांची डिलिव्हरी नॉर्मल होतात, पण 10% अवघडतात, है ना. 10% अवघडतात आणि ते अवघडताना जर का आईच्या आणि बाळाच्या जीवाला जर का धोका होत असेल, तर ते करणं आपल्याला आवश्यक असतं. आणि आता तुम्ही त्या 10% आहात. आता इथे बाळाला प्रॉब्लेम होईल किंवा आईला प्रॉब्लेम होईल, तर त्यात तुम्ही ते करणं आवश्यक आहे. तर असं त्यांना काउन्सिलिंग केलं तर म्हणजे नकार हा निग्लिजिबल असतो. पण जर का जितकं तुमचं वीक काउन्सिलिंग असतं, तितकं पेशंट तुमचं ऐकत नाही. जितकं तुमचं स्ट्रॉंग आणि कॉन्फिडेंटली त्यांना तुम्ही हे करता, काउन्सिलिंग करता, तर पेशंट होकार देतात. सर आजकाल काय होतं की डॉक्टर्सकडे पेशंट खूप जास्त प्रमाणात वाढत असतात आणि काउन्सिलिंगचा जो भाग तुम्ही आता सांगितलेला आहे की त्या भागाकडे ते निग्लेक्ट करतात, दुर्लक्ष करीत असतात आणि त्याच्यामुळे जो पेशंट आहे त्याच्यापर्यंत पण त्या आजाराची पूर्णतः माहिती पोहोचत नाही. तर आजच्या या कंडिशनमध्ये, आजच्या या घडीमध्ये काउन्सिलिंगचं महत्त्व किती आहे आणि तुम्ही काउन्सिलिंगला किती महत्त्व देता? तुमच्याकडे जे काही पेशंट येतात, जे काही रुग्ण येतात, तुम्ही त्यांना कशाप्रकारे काउन्सिलिंग करता, याहीबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. नाही, काउन्सिलिंग हा पार्ट इतका महत्त्वाचा आहे. आजकाल काय झालं आहे ना, की सगळ्यांना नवीन प्रॅक्टिस करणारे जितके पण डॉक्टर येतात, तर बहुतेकांना असं वाटतं की आल्याबरोबर माझ्याकडे ना एक 50 पेशंट, 100 पेशंट असावं, असं बसायला पण जागा नाही राहिली पाहिजे इतकं. आणि ते करताना पण आणि पेशंट जेव्हा चेक करतो, तर त्यावेळेस जेव्हा पेशंटशी आपण इंटरॅक्शन करतो, तेव्हा पेशंटला असं वाटलं पाहिजे की या डॉक्टरांचं पूर्ण लक्ष माझ्या आजारात आहे.
आणि यातून जो तो काही कन्क्लुजन काढणार आहे, ते कन्क्लुजन म्हणजे माझ्या आजारावरचं उपचार असणार आहे आणि तो आजार काय आहे आणि त्याचं जे आजाराचं जे निदान झालं आणि ते मला डॉक्टर ट्रीटमेंट देणार, तर ते मला पूर्ण लागू पडेल असा जर का विश्वास जर का निर्माण करता आला, तरच ते बॉन्डिंग तयार होतं आणि मग पेशंटचं आणि तुमचं एक कनेक्शन होतं आणि मग ते आजार दुरुस्त व्हायला लागतात. कधी कधी आता आमच्याकडे जर का माझं जर का स्त्रीरोग विभाग जर का म्हणाले, तर जे प्रेग्नंट पेशंट येतात, प्रेग्नन्सी म्हणजे काही आजारच नाही आहे, तो काय आजार आहे का? आजार नाही, ते तर नॅचरल गोष्ट आहे. तर मी असं समजतो की माझ्याकडे येणारे जे पेशंट आहेत ते 100% निरोगी आहेत. मग माझं काम काय तिथे आहे ना, त्यांना ट्रीटमेंट हा काही पार्टच नाही राहत. मग त्या निरोगी पेशंटला तुम्ही आता त्यांच्या आरोग्यावर जास्त वेळ खर्च करणार का त्यांच्या आजारी असण्यावर, कारण की ते आजारीच नाहीत, तर त्याच्यावर तुम्ही काय डिस्कशन करणार. म्हणून त्या पेशंटला हेल्दी कसं राहायचं याविषयी आणि त्याच्या प्रेग्नन्सी संबंधीचे जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतात, ते प्रॉब्लेम नसतात, त्याच्या शंका असतात. तर माझ्या ट्रीटमेंटमध्ये मी 75% हा काउन्सिलिंगवर भर देतो आणि फक्त 25% हा आजाराशी निगडीत गोष्टी असतात. जसं की पेशंटचं डोकं दुखतं आहे ना, तर जनरली काय डॉक्टरांचा ट्रेंड असतो, डोकं दुखलं की पॅरासिटामॉल गोळी घे आणि जा. पण पेशंटचं डोकं दुखलं असं म्हटल्याबरोबर माझा प्रश्न असतो की तुला सासूनी काही त्रास दिला आहे का, नवऱ्याशी भांडण झालं की काय, कारण की हा कॉमन प्रॉब्लेम आहे. कारण की प्रेग्नंट असलेल्या जी स्त्री असते, तर तिथे घरी तिचे कॉमन प्रॉब्लेम असतात, नवऱ्याची डिस्प्यूट होणं, सासू म्हणते की तू कामच करत नाही, सगळं आरामच करते, तर याच्यामुळे त्या बिचारीचं डोकं दुखतं. तर तिला तुमच्या पॅरासिटामॉलची गरज नाही आहे, तिला शांततेची गरज आहे. आणि तिच्या मिस्टरांना, तिच्या नवऱ्याला जर का समजून सांगितलं हिला 8 दिवस माहेरी पाठवून द्या, तर तिचं डोकं दुखणं तर केव्हाच निघून जातं. तर हा जो भाग आहे हा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं ही स्त्रीरोग म्हणजे माझी ऑब्स्टेटिक गायनेकॉलॉजी असो किंवा अजून कोणताही असो, तिथे ना लोकांचे सोशल प्रॉब्लेम जास्त असतात रादर फिजिकल प्रॉब्लेम आहे ना, तर प्रॉब्लेमपेक्षा तर डोकं दुखणं, पोट दुखणं, छाती दुखणं, भूक न लागणं, ह्या गोष्टी बऱ्यापैकी तुम्ही काउन्सिलिंगने सॉल्व करता. त्याला सोनोग्राफी करण्याची आणि आजकाल ट्रेंड पण आला, माझं पोट दुखतं आहे सोनोग्राफी करा, मला तापासारखं वाटतं रक्ताची तपासणी करा. बट डॉक्टर पण मेकॅनिकल बनलेत, सोनोग्राफी करून घे, रक्ताची तपासणी करून घे, सगळं झाल्यानंतर त्याला लक्षात येतं की याला काही झालं नाही आणि वरतून पॅरासिटामॉलची गोळी घेऊन जा. पण त्याला ॲक्च्युली अर्धा तास काउन्सिलिंगची गरज असते, की जे वेळ डॉक्टरकडे पण नसतो आणि पेशंटकडे पण नसतो. त्याच्यामुळं बऱ्यापैकी गोष्टी प्रॉब्लेममध्ये जातात. तर काउन्सिलिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे, की ज्यांनी एक तर पेशंट आणि डॉक्टरचं बॉन्डिंग तयार होतं, पेशंटवर विश्वास तयार होतो. आणि मी आता एक गोष्ट प्रामुख्याने सांगत असतो की तुम्ही पेशंट बनण्याच्या अगोदर एक विश्वासाचा डॉक्टर शोधून ठेवा. म्हणजे जेव्हा तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक किंवा फॅमिलीमधला कोणताही मेंबर पेशंट होईल आणि जेव्हा त्या डॉक्टरकडे अप्रोच करेल, त्यावेळेस तुमचा एवढा विश्वास असेल की नाही माझा डॉक्टर मला माझं निदान योग्यरित्याने करेल आणि मला फसवणार नाही. आणि त्यावेळेस डॉक्टर आणि पेशंटसाठी पण खूपच आल्हाददायक वातावरण तयार झालेलं असतं. तर हे कम्युनिकेशन आणि ट्रस्ट खूप महत्त्वाचं आहे. आणि सद्यस्थिती आहे की म्हणजे डॉक्टर्स आणि पेशंटमधलं जे नातं आहे ते कुठेतरी दुरावलेलं आहे आणि कुठेतरी विश्वासाचा जो पार्ट आहे, तुम्ही आता सांगितलेलं की विश्वासाचा जो पार्ट आहे तो खरंच खूप कमी होताना आपल्याला दिसत आहे. नुकताच कोरोनाही येऊन गेलेला आहे आणि कोरोनामध्ये पण भरपूर जे पेशंट होते किंवा भरपूर लोकांच्या मनामध्ये असं होतं की डॉक्टर्स लोक पैसे जास्त घेण्यासाठी कोरोनाचे पॉझिटिव्ह पेशंट जास्त काढत आहेत. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, कारण हॉस्पिटल तुम्ही पण चालवता आणि जे काही प्रसूतीच्या ज्या लेडीज येतात तुमच्याकडे सिझर आणि नॉर्मलसाठी, बरेचसे जे नातेवाईक आहेत त्यांचंही म्हणणं असतं की सिझर यासाठी डॉक्टर्स जास्त सांगतात कारण त्यांना जास्त पैसे घ्यायचे असतात. तर याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे, याबद्दल आमच्या दर्शकांना तुम्ही काय सांगाल? नाही, आता प्रत्येक डॉक्टर काय आहे ना, की आपला जेवढा कॉन्फिडन्स असतो तर त्या हिशोबाने त्याचं प्रॅक्टिस आणि ट्रीटमेंट देत असतात. तर जसं की कोरोनाचं झालं, कोरोनात तर असं होतं की कोणालाच आजार फार माहीत नव्हता. प्रत्येक आठवड्याला दर 15 दिवसाला नवीन नवीन संशोधन येत होतं आणि डॉक्टर लोकांनी सगळी रिस्क घेऊन की बाबा या आजारात त्याची मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी म्हणजे त्या आजारामधून सफर होणं आणि मृत्यूदर कसा कमी करता येईल आणि त्यासाठी काय काय करता येईल हे सगळं मेडिकल प्रोफेशनच्या लोकांनी जीवावर उदार होऊन केलं.
तर यात खूप साऱ्या गोष्टी होत्या की काही पेशंटचं ऑक्सिजन लेवल कमी होतं, तर यांना 4 दिवस ठेवायचं का, 8 दिवस ठेवायचं का. पण जनरल माणूस त्याच्या नॉलेजच्या हिशोबाने सांगायचा की मला 5 दिवसाची गरज होती, मला 5 दिवसाची पण गरज नव्हती. पण डॉक्टर लोकांनासुद्धा काही काही गोष्टी अशा क्लिअर नव्हत्या की हा पेशंट सडनली कोलॅप्स होईल का, याचा प्रोग्रेशन कसं होईल. तर त्यात काय झालं की डॉक्टरांनी नेहमी सेफ ॲप्रोच घेतला की माझा रुग्ण सेफ राहायला पाहिजे. म्हणून तो 2 दिवस जास्त ॲडमिट राहिला, पण जर का सुखरूप होऊन गेला तरी चांगलं आहे ना. कधी कधी मग ते CT स्कॅन असो, MRI स्कॅन असो, हे पण केलेत. तर ते गरजेनुसार गोष्टी केल्यात. कोणत्याही डॉक्टरला असं वाटत नाही की माझ्या डोळ्यासमोर एखादा पेशंट सफर व्हावा किंवा मरावा. पण प्रायव्हेट प्रॅक्टिस करताना या गोष्टीचं सगळ्यांचं कसं आहे की पेशंट 4 दिवस राहिला म्हणजे 4 दिवस इलेक्ट्रिकचं बिल आहे ना, तितके वर्कर्स लोक असतात, तेवढे त्याला जे इन्फ्रास्ट्रक्चर जे लागतं त्याचं ते बिल निघतं. तर त्यात गैरसमज झाल्या, काही गोष्टी वाईटही घडल्या, पण त्याला इलाज नाही. पण भारतातल्या सगळ्या लोकांना मेडिकल प्रोफेशनविषयी खूप सारी माहिती झाली आहे ना. सगळ्यांना एक वेगळा अनुभव आला. दुर्दैवानं आपण एवढा पॅन्डेमिक आपल्या यात झाला आपल्या आयुष्यात, तो आपण कधी पॅन्डेमिक पाहिला नाही आतापर्यंतचा एवढा मोठा जागतिक लेवलवर. तर ठीकच आहे, लोक शिकले त्यात. पण डॉक्टर्सविषयींचा जो गैरसमज होता तो त्यावेळेस झाला एक. आणि त्यात काही तथ्य होतं, काही डॉक्टर लोकांनी खूप चांगल्या सेवाही दिल्या. त्यात जे काही इन्फ्रास्ट्रक्चर यूज झालं त्यात त्यांचे इन्व्हेस्टमेंट पण तेवढ्या होत्या. तर त्याचं कॅल्क्युलेशन करणं सगळं डिफिकल्ट आहे. आता जर का माझ्यासंबंधी म्हणजे आमच्या स्त्रीरोग संबंधी जर का गोष्ट करायची म्हटलं, तर आम्हाला काही काही असे पण पेशंट मिळतात की सर आप एक काम करो, सीजर के पैसे ले लो लेकिन डिलिव्हरी नॉर्मल करो, है ना. हा प्रश्न म्हणजे असा असतो की साले तू मतलब मेरे जमीर पे आ गया है तू, तर माझ्या प्रामाणिकपणाला डायरेक्ट आव्हान देतो आहे ना, सरळ हा डायरेक्ट डाऊट घेतो की तुम्ही पैशासाठी करत असणार. तर मी तर कधी कधी असा चिडतो. आणि कधी कधी अशा गोष्टी असतात की ना जिथे क्लिअरली माहीत असतं की हे सीझरच होणार, इथे मग मी सांगतो की तू आता ब्रह्मदेवाकडे जरी गेला, त्यांनी जर का तुझी नॉर्मल डिलिव्हरी केली, मी माझा सगळा सेटअप बंद करून टाकतो. अजून तू सांग, तू वाशिमच नाही. आता वाशिमच्या लोकांना असं वाटतं की अकोल्याला जावं का, डॉक्टर बदलावा का, मुंबईला जावं का. मी त्यांना सांगतो वाशिमच नाही, तू अकोला, मुंबई, लंडन आणि दिल्लीला कुठे पण जा आणि ब्रह्मदेवाकडे पण जा, मी तुला सोबतीला राहील. त्याने तुझी नॉर्मल डिलिव्हरी करून दाखवावी. कारण की तो प्रश्नच एवढा जटिल झालेला, त्याला पर्याय नाही आहे ना. तर आम्ही इतके सहज निर्णय नाही घेत. कारण की ऑपरेशन सीझर करायचं म्हणजे ती पण फार मोठी रिस्क असते. सीझर म्हणजे पूर्ण बाईचं पोट उघडायचं, पेशंटचं पोट उघडायचं, आतमध्ये किती रक्तस्राव होणार, बाळ कसं अडकलेलं आहे, त्याच्यानंतर रक्तस्राव झाला तर रक्त त्याला देणं, ह्या गोष्टी खूप रिस्की असतात. त्याच्यानंतर भूलवाला ॲनेस्थेशियावाल्यांचं त्यात एंट्री होते, ते पाठीत इंजेक्शन्स देतात. तर याची भीती आणि याचा गैरसमज पण खूप पसरलेला असतो. पण जेव्हा गरज पडते तेव्हा ती गोष्ट करावंच लागते. तर हे जे आहेत की बाबा तुम्ही सीझर नका करू किंवा नॉर्मल डिलिव्हरीच करा, हा हट्ट नाही फार कामाचा आहे ना. हां, जास्तीत जास्त जर का असं आपण म्हणू शकतो की सर जर का रिस्क नाही आहे तर आपण तासभर थांबू शकतो का, त्यांच्या समाधानासाठी. बरं, तर जेव्हा असा प्रश्न येतो की जेव्हा कोणी सांगतात की सर तुम्ही सीझरचे पैसे घ्या पण नॉर्मल डिलिव्हरी करा, तर हा प्रश्न म्हणजे खूपच क्लेशदायक आणि त्रासदायक असतो. आता कधी कधी काय होतं ना की काही कंडिशन्स अशा आहेत की ज्यात खूप रिस्क असते पण नॉर्मल डिलिव्हरी होत नाही असं नाही. जसं की आता मी माझ्या हॉस्पिटलला एक ब्रीच डिलिव्हरी म्हणून असते, म्हणजे पायाळू बाळांची डिलिव्हरी, जुळ्या बाळांची डिलिव्हरी, त्याच्यानंतर पहिले ज्यांचं अगोदर सीझर झालं त्यांची नॉर्मल डिलिव्हरी करणं, ह्या सगळ्या गोष्टी होत नाही असं नाही. पण जनरली काय असतं ना, याला एक टीम ॲप्रोच लागतो, टीम वर्क आवश्यक असतं की जिथे ॲनेस्थेटिस्ट, गायनेकॉलॉजिस्ट, पीडियाट्रिशियन हे ओव्हर द पिरियड 24 आवर हजर पाहिजे. आणि जर का गरज पडली तर एमर्जन्सी सीझरची फॅसिलिटी अवेलेबल असली पाहिजे. असं जर का सगळं असलं तर हे पण सगळ्या गोष्टी करता येतात. तर अशात जर का नातेवाईकांनी जर का कन्सेंट दिली, पेशंटनी जर का कन्सेंट दिली की ठीक आहे, ही जी रिस्क आहे तर ही रिस्क आम्ही तुम्हाला संमती देतो, तुम्ही करा. तर आम्ही इथे ब्रिज पण डिलिव्हरी केल्या आहेत, इथे ट्विन्सच्या पण डिलिव्हरी केल्या आहेत, इथं प्रिव्हियस सीझरच्या नॉर्मल पण डिलिव्हरी केल्या आहेत. तर यात काय असतं की यात जर का कधी काही गडबड जर का झाली तर एमर्जन्सी तुमच्याकडे पीडियाट्रिशियन, त्यानंतर ॲनेस्थेटिस्ट
आणि एक गायनेकॉलॉजिस्ट सपोर्टिंग तुम्हाला जर का असले तर करता येतं. पण बहुतांश वेळी काय होतं की जे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर आहेत हे सगळ्यांचे जवळपास सिंगल डॉक्टरचे सेटअप आहेत, एकट्या डॉक्टरचे सेटअप आहेत. आणि त्या एकट्या डॉक्टरच्या सेटअपमध्ये काय होतं ना की ह्या सगळ्या लोकांना जुळून आणणं शक्य नाही होत. जर का रात्री बेरात्री जर का तुम्ही प्रिव्हियस सीझर ज्यांचं झालं, अगोदरचं सीझर त्याची नॉर्मल डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात जर का ते अगोदरचे जे टाके तुटले आणि त्यावेळी जर का एमर्जन्सी तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या काम पडले, 10 मिनटात सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात, तर 10 मिनटात तुम्ही हे सगळं कसं करणार? तर म्हणून जनरली सगळे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर ह्या गोष्टी रिस्क नाही घेत आणि त्यांना सांगतात की हे नाही होणार. तर यात कधीकधी पेशंटला काय वाटते की इथे डिलिव्हरी झाली होती मग तुम्ही करा. त्यामुळे यात महत्त्वाची बाब अशी आहे की ऐनवेळी शेवटच्या क्षणी म्हणजे डॉक्टर नॉर्मल डिलिव्हरी होणार का फोर्सेप व्हॅक्यूम डिलिव्हरी होणार का सीझर होणार, या विषयावर फार नातेवाईकांनी आणि डॉक्टरात चर्चा घडवण्याची वेळ आली नाही पाहिजे. त्यात ज्यावेळेस कधीकधी एमर्जन्सी सिझेरियन सेक्शनची जेव्हा गरज पडते तर त्यावेळेस ती एमर्जन्सीच करावं लागते. म्हणजे एमर्जन्सी म्हणजे काय, तर एमर्जन्सी म्हणजे अगदी 10 ते 20 मिनटात सीझर झालं पाहिजे, याला एमर्जन्सी म्हणतात. पण जेव्हा कधीकधी डॉक्टर नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्न करतो आणि प्रसूती अवघडते आणि नातेवाईकांना सांगतो की एमर्जन्सी सीझर करावं लागतं, तेव्हा नातेवाईक सांगतो की थांबा, हिचा नवरा आता अकोल्यावरून निघाला आहे, तो आला की मगच पुढचं ठरवू. तर त्याला तास ते 2 तास वेळ लागणार आणि जे सीझर एमर्जन्सी 10 ते 20 मिनटात करायचे त्याला जर का तास ते 2 तास जर का लागले तर मग बेबी सफर होणार. तर त्यामुळं माझं सगळ्या रुग्णांना आणि सगळ्या म्हणजे जनतेला असं सांगायचं आहे की जेव्हा पण पेशंट म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी असते तर त्यावेळेस कमीत कमी एक 5 ते 6 व्हिजिट आपण स्त्रीरोग तज्ज्ञाला देतो. तर तुम्ही काय करा, 5 ते 6 व्हिजिटच्या ऐवजी तुम्ही 10 व्हिजिट द्या वेगवेगळ्या सगळ्या स्त्रीरोग तज्ज्ञांना आणि त्यात एक तुमचा ज्याच्यावर विश्वास असेल आणि तुम्हाला असं वाटतं की हा डॉक्टर प्रामाणिक आहे आणि चांगली ट्रीटमेंट करू शकतो, त्याच्याचकडे थांबा आहे ना. 10मधून एक निवडा आणि मग शेवटी जेव्हा असं काही क्रिटिकल सिच्युएशन येईल त्यावेळेस निर्णय घ्यायला तुम्हाला डिफिकल्ट जाणार नाही आणि त्यावेळेस तुम्ही एकदम रिलॅक्स असाल की बाबा आमच्या डॉक्टरांनी जो निर्णय घेतला तो आमच्यासाठी चांगला असेल. 11th अवरला जेव्हा तुम्ही निर्णयात वेळ घालवाल किंवा मग या हॉस्पिटलवरून त्या हॉस्पिटलला जाल तर यात डॉक्टरांना काहीच नाही होणार, ते तुमचं बेबी आणि पेशंट सफर होणार. तर ही अशी गोष्ट नको करायला. आणि सर आपण अगोदरपासूनच डॉक्टरांना देव मानत आलेलो आहोत आणि बरेचसे जे रुग्ण आहेत, आत्ता सरांनी जे काही सांगितलं की जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही 1 नाही 10 डॉक्टरांना भेटा, मग जेणेकरून तुमचं जे डॉक्टर्सांवरती विश्वास बसेल त्या डॉक्टरांकडे तुम्ही जाऊन तुमची प्रसूती करून घ्याल. सर यावेळेस आपण चर्चेला थोडंसं वेगळं वळण देऊयात. तुम्ही एक गायनिक आहात आणि स्त्री प्रसूती तज्ज्ञ आहात. सर मला सांगाल की आता जे काही तुम्ही सांगितलेलं आहे रिस्क असते, प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये एक रिस्क असते, एक असते लो रिस्क प्रेग्नन्सी आणि एक हाय रिस्कवाली प्रेग्नन्सी असते. मग आपण कोणत्या पेशंटला असं म्हणू शकतो की यामध्ये हाय रिस्क आहे आणि कोणत्या पेशंटमध्ये आपण लो रिस्क बघत असतो, काय सांगा? म्हणजे आता हा डिलिव्हरी आणि प्रेग्नन्सी जे आहे याला असं जनरली असं सगळीकडे समज आहे, असं म्हणतात ना की बाईचा दुसरा जन्म असतो. म्हणजे याचाच अर्थ असा की हे असं कन्सिडर्ड केलेलं आहे की डिलिव्हरी होताना किंवा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर ती कॅरी करताना त्याला रिस्क खूप आहे, हिचा जीव पण जाऊ शकतो आणि यातूनही जर का सही सलामत जर का सुटली तर सुखरूप बाहेर आली तर हिचा हा दुसरा जन्म. म्हणजे याचाच अर्थ की किती रिस्क आहे. म्हणून आमच्या यात स्त्री प्रसूतीशास्त्रात असं आहे की कोणताही प्रेग्नंट जी आहे स्त्री तर तिला आम्ही असं कॅटेगराईज करतो की ती प्रेग्नंट राहिली म्हणजे नाव शी इज रिस्की आहे ना, ती रिस्क आहे. म्हणजे जर का तिच्या सगळ्या गोष्टी जर का व्यवस्थित असतील तर ती लो रिस्क कॅटेगरीमध्ये येते. सगळ्या गोष्टी जसं की तिचं वजन किती आहे, उंची किती आहे, हिमोग्लोबिन किती आहे, तिला काही बाकीचे आजार आहेत का, जर का कोणते आजार जर का नसतील तर ती लो रिस्कमध्ये येते. पहिली प्रेग्नन्सी नॉर्मल झाली आहे, दुसरी किंवा तिसरी खेप जर का असेल तर ह्या सगळ्या लो रिस्कमध्ये येतात. पण जर का काही आजार जर का असतील, जसं की प्रेग्नन्सीमध्ये स्त्रीला जर का हृदयविकाराचे आजार असतील, जर का जसं म्हणजे त्यांना काही झडपांचा आजार किंवा हृदयात जसं आपण म्हणतो ना छिद्र आहे तसं जर का काही आजार असतील, किडनीचे काही आजार असतील किंवा मग गर्भपिशवीचा आकार वेगळा असतो किंवा मग खूप प्रयत्नांनी IVF करून प्रेग्नन्सी राहिली आहे, ब्लड प्रेशर आहे, त्याचं जे प्रेग्नन्सीत वाढलेलं ब्लड प्रेशर किंवा प्रेग्नन्सीच्या अगोदरपासून असलेलं ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज आहे,
ह्या जर का गोष्टी जर का प्रेग्नन्सीत जर का आल्या किंवा जर का अगोदरपासून जर का असल्या तर ह्या स्पेशल कॅटेगरीत आम्ही हे करतो, कॅटेगराईज करतो. त्या म्हणजे हाय रिस्क प्रसूती. आणि या हाय रिस्क प्रसूतीत काय असतं ना, की आईच्या आणि बाळाच्या दोघांच्या जीवाला जास्त धोका असतो. तर यांच्याकडे खूप केअरफुली बघावं लागतं. खूप म्हणजे ज्या काही महत्त्वाच्या तपासण्या आहेत त्या कधीकधी वेळोवेळी करून घ्याव्या लागतात, जसं की सोनोग्राफी, रक्ताची तपासणी. तर ह्या वेळोवेळी करून घेऊन त्यांच्यावर जास्त लक्ष ठेवावं लागतं, जेणेकरून आपलं बाळ आणि आई सुखरूप राहिल्या पाहिजे. तर ही गोष्ट महत्त्वाची आहे. आपल्या इथे हॉस्पिटलमध्ये आपण दोन्ही प्रकारच्या पेशंटला ट्रीटमेंट देतो. हाय रिस्क प्रेग्नन्सी करण्यात जरा जास्तच आपण लक्ष देतो, कारण की या एरियात अगोदर थोडंसं हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हटलं की रिस्क जर का घेतली आणि जर का काही गडबड जर का झाली तर मग काय करायचं, आणि तितकं मॅन पॉवर, इन्फ्रास्ट्रक्चर पण अवेलेबल अगोदर नव्हतं. आत्ता काय झालं, एक वाशीमध्ये ब्लड बँक पण आहे आणि तुम्हाला बॅकअप देण्यासाठी जे ॲनेस्थेटिस्ट असतात आहे ना, म्हणजे जर का एमर्जन्सी जर का सिच्युएशन जर का झाली तर ॲनेस्थेटिस्टचा खूप महत्त्वाचा एक रोल असतो. तर ॲनेस्थेटिस्ट पण बऱ्यापैकी प्रमाणात वाशिममध्ये अवेलेबल आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करता आपण हाय रिस्क प्रेग्नन्सी पण पेशंटला ट्रीट करतो. आणि या सगळ्यातून आत्तापर्यंत आपण सगळे लोक सही सलामत बाहेर काढलेले आहेत. असं सर, तुम्ही हाय रिस्क प्रेग्नन्सीबद्दल आत्ता बोलला आहात आणि आणखीनही नवनवीन काही सिस्टीम आलेल्या आहेत प्रेग्नन्सीमध्ये. नुकताच म्हणजे मी ऐकलेलं आहे की आत्ता ज्या काही नॉर्मल डिलिव्हरी होतात त्यांनाही कळत नाही, त्यांच्यासाठी पण भूलतज्ञ इथे येत असतात आणि त्यांना पण पाठीमध्ये इंजेक्शन देऊन त्यांच्या कळा पण वेदनाविरहित बिलकुल बिलकुल प्रेग्नन्सी म्हणतात त्यांना. तर एक नवीन म्हणजे आता बऱ्यापैकी मोठ्या मोठ्या शहरात तर सगळं हे आहे, आपल्या इकडे थोडा नवीन आहे की एक वेदनाविरहित प्रसूती म्हणून. स्त्रियांना सगळ्यात जास्त फोबिया असतो की माझं किती दुखेल आणि त्या कळा मला सहन होतील की नाही होत असं. तर त्या कळा सहन करताना जनरली ट्रॅडिशनली म्हणजे आम्ही असं त्यांना काही टेक्निक्स सांगतो असे, की ब्रिदिंग टेक्निक त्यातला एक भाग असतो, किंवा मग त्यांचं काउन्सिलिंग असतं. ते काउन्सिलिंग खूप महत्त्वाचं असतं, कारण की जेव्हा पेशंटला माहीत असतं की माझी एक 6 तास 8 तासात मी एवढं भोगलं की मला नॉर्मल डिलिव्हरी होईल, असं जर का एक डेफिनेटली जर का तिला माहीत असलं तर ती त्या तयारीत जाते. पण जर का तुम्ही तिला काही एक्सप्लेनच केलं नाही की तुला हे इतका किती त्रास सहन करायचा आहे, तर मग ती तिचा कॉन्फिडन्स तिचं हे होते, तिची हिंमत खचून जाते. तर त्यावेळेस असं असतं की तुम्ही त्याला एक कॉन्फिडन्स द्यायला लागतो, तिच्यासोबत एक चांगला संवाद साधायला लागतो की सगळ्याच आतापर्यंत जितक्या डिलिव्हरी होतात, तुझी आईची, आजीची, लोकांच्या एवढ्या नॉर्मली त्यांनी सगळ्यांनी कळा भोगल्यात है ना. आणि या कळा तात्पुरत्या आहेत है ना. तू एवढ्या जर का कळा भोगल्या 4 तास 6 तास तर तुझी नॉर्मल डिलिव्हरी होईल आणि ऑपरेशन तुझं सुटेल. तर मग आता ह्या कळा कशा भोगायच्या, तर तू डोळे बंद करायचे आणि एक ब्रिदिंग एक्सरसाइज म्हणजे एक लांब श्वास घ्यायचे, लांब श्वास सोडायचे आणि श्वासोश्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं, जेणेकरून तिला या पोटाची कळ थोडीशी विस्मृतीत जाईल. तर या ब्रिदिंग टेक्निकनी पण बऱ्यापैकी जे दुखणं आहे ते कमी होतं आणि त्या सहन करू शकतात. पण याही पुढे जाऊन आता जसं की सायन्स ॲडव्हान्स होतं आहे, त्यातनं एक नवीन टेक्निक आहे की इपिड्युरल म्हणून. एक इपिड्युरल ॲनाल्जेसिया असतं इंग्रजीत ते आणि त्याला वेदनाविरहित प्रसूती असं आपण त्याला म्हणतो. तर त्यात असं करतात की एक पाठीच्या मणक्यात जिथे सिझर करताना जिथे डॉक्टर हे देतात, स्पायनल ॲनेस्थेशिया देतात, भूल देतात, तिथे एक इंजेक्शन देतात, तर तिथेच त्याच लेवलच्या जवळ नावाचं इपिड्युरल देतात. तर त्या इंजेक्शनमध्ये काय होतं ना की बेंबीच्या खाली हा भाग बऱ्यापैकी बोध होतो आणि त्या स्त्रीला ना कळा समजत नाहीत है ना, पण तिला त्या कळा येत असतात. आणि ज्यांना खरोखरच तो प्रॉब्लेम असतो की नाही मी कळा सहनच नाही करू शकणार, पण स्त्रीरोगतज्ञाला माहीत असतं की हिला दुसरा काहीच प्रॉब्लेम येणार नाही, हिची प्रसूती व्यवस्थित होईल, फक्त कळा हाच जर का एक फॅक्टर आहे तर त्यांना एक आपण ऑप्शन देतो. तिथे भूल रोगतज्ञ हा इंजेक्शन देतो, जो ॲनेस्थेशिया देणारा डॉक्टर असतो, ॲनेस्थेशियोलॉजिस्ट. तर ते हे इंजेक्शन बरोबर त्या पाठीच्या मणक्यात देतात आणि त्यांचा डोस आम्ही टायट्रेट करतो की 6 तासासाठी, 8 तासासाठी, 4 तासासाठी इतका डोस द्यायचा. एक इन्फ्युजन पंप असतो, त्या इन्फ्युजन पंपमधून हे औषध सतत आतमध्ये जात असतं आणि ते तेवढा भाग बोध करून ठेवतात की त्याच्यातल्या ज्या संवेदना आहेत त्या स्त्रीला कळत नाहीत, पण कळा सुरू असतात आणि अशा पद्धतीनं डिलिव्हरी केली जाते. हे जर का रुटीनवर जर का आलं तर फार काही म्हणजे स्त्रियांसाठी त्रासदायक नाही आहे. कोणाला असं वाटतं की पाठीच्या मणक्यात जर का इंजेक्शन दिलं तर ते कंटिन्यू दुखत राहील, पण हा गैरसमज असतो. जसं की ती जखम जी असते ही 72 आवर्समध्ये भरून जाते आणि आजकाल इंजेक्शन म्हणजे ड्रग्ज, निडलच्या साईज इतक्या फाईन आल्यात, तर
तो त्रास नाही उद्भवत आणि त्यातून आपण ते वेदनाविरहित प्रसूती करू शकतो. हॉस्पिटलमध्ये आपण बऱ्याचशा वेदनाविरहित प्रसूती आपण इथे केल्यात आणि करतो. यात फक्त ॲनेस्थेटिस्टचं योगदान जास्त असतो आणि त्यांच्या वेळेनुसार आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतात. वाशिमसारख्या शहरात अजूनही तितकी अवेबिलिटी नाही, पण बऱ्यापैकी जे नवीन गोष्टी करण्यास इंटरेस्टेड ॲनेस्थेटिस्ट असतात आणि त्यांना वाटतं की नाही आपण हे करूयात गड्या, वाशिममध्ये सुरू करूयात, तर त्यांच्या इंटरेस्टनुसार आम्ही आता बऱ्यापैकी गोष्टी इथे करायला लागलो आहे. आणि बऱ्याच लोकांना सर यावेळेस माहिती नाही आहे की अशी पण प्रसूती होते आणि वाशिमसारख्या सिटीमध्ये असं करणं खरंच पण यासाठी बरेच इंटरेस्टेड असतात. मी तुम्हाला सांगू इच्छिते की खरंच महिलांना ही जी प्रसूती असते तर ती खूप रिस्कमध्ये असते आणि खूप घाबरत असते महिला त्यावेळेला. आणि जे काही डॉक्टरांनी सांगितले की त्यावेळेला महिलेचा दुसरा जन्म होत असतो. आणि नुकताच जे आपण ऐकलेलं आहे की जे पाठीमध्ये इंजेक्शन देऊन जी प्रसूती करण्यात येते त्यावेळेस ज्या कळा येतात त्या कळाही त्या महिलेला कळत नाहीत आणि तिची डिलिव्हरीही नॉर्मल होते. तर गायकवाड हॉस्पिटलमध्येही ही सुविधा आहे. बऱ्याच महिलांना मीही आवाहन करते की त्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. सर तुम्ही एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहात आणि गेले 8 वर्ष झाले तुम्ही वाशिममध्ये प्रॅक्टिस करत आहात. 8 वर्षांपासून तुम्ही वाशिमसारख्या शहरामध्ये रुग्णांना सेवा देत आहात. सर मला सांगाल की स्त्री रोगशास्त्र आणि स्त्री प्रसूतीशास्त्र यामध्ये काय फरक आहे आणि या शास्त्राबद्दल आम्हाला थोडंसं सांगाल? तर त्यात जसं आपण म्हणतो एक ऑब्स्टेटिक आणि गायनेकॉलॉजिस्ट असा हा शब्द आहे. ऑब्स्टेटिक म्हणजे स्त्री प्रसूतीशास्त्र. तर स्त्री प्रसूती म्हणजे प्रेग्नन्सी आहे ना, की या संबंधितल्या सगळ्या गोष्टी त्या स्त्री प्रसूतीशास्त्रात येतात. प्रसूती म्हणजे प्रेग्नंट राहण्यापासून तर पूर्ण प्रेग्नन्सी 9 महिन्यापर्यंत कॅरी आऊट करायची, त्यानंतर त्यांच्या डिलिव्हरी आणि त्याच्यानंतर तिचं त्यातून रिकव्हरी, ह्या सगळ्या गोष्टी प्रसूतीशास्त्रात येतात. आणि स्त्री रोगशास्त्र म्हणजे प्रसूती सोडून बाकी इतर स्त्रियांच्या संबंधित जे आजार असतात, जसं की जे आपलं एक रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असतो म्हणजे की जे प्रजननाचे जे अवयव असतात, तर त्या संबंधातले सगळे जे आजार असतात, जसं योनिमार्गाचे आजार असतात, गर्भपिशवीच्या मुखाचे आजार, गर्भपिशवीचे आजार, त्याच्यानंतर अंडाशयाचे आजार, त्याच्यानंतर स्त्रीच्या स्तनांचे आजार, तर ह्या सगळ्या गोष्टी स्त्री रोगांमध्ये येतात. की तुम्ही आता ऐकत असाल की सांगतात की त्याच्यानंतर जसे स्त्रियांचे जे मासिक पाळी असते, तर त्या संदर्भाचे जे आजार असतात हे सगळे स्त्री रोगात येतात. तर यात तुम्ही ऐकत असणार की पांढरं पाणी जातं, पोट दुखतं, गर्भपिशवीला गाठी झाल्यात, खूप अंगावरून जातं, अंगावरून जातच नाही, पिरियड नियमित येत नाही, महिन्यात 2 वेळ येतो, पिरियड 6-6 महिने वर्ष येत नाही. तर हे जे सगळे आजार आहेत ह्या स्त्री रोगात येतात. आता या स्त्री रोगाच्या पण खूप साऱ्या उपशाखा पण आहेत. तर स्त्री रोगात जसं की स्त्री रोगात आपण बघतो की जसं की एखाद्या गर्भपिशवीला गाठ झाली की गर्भपिशवी काढायची आहे, तर त्यात ऑपरेशनचा एक भाग येतो. ऑपरेशनचा भाग म्हणजे मग ऑपरेशन करणं, मग त्याला ऑपरेटिव्ह गायनेकॉलॉजी म्हणतात. ऑपरेटिव्ह गायनेकॉलॉजी तर म्हणजे ऑपरेशन करणं आहे ना. तर त्यात गर्भपिशवी काढणं, अंडाशय काढणं, स्त्रीच्या योनिमार्गात काही प्रॉब्लेम असेल तर ते ऑपरेशन करणं. हे ऑपरेशन पोट उघडून पण करतात किंवा मग लॅप्रोस्कोपी दुर्बिणीने पण ऑपरेशन करतात. तर हा झाला ऑपरेटिव्ह गायनेकॉलॉजी. याच्या व्यतिरिक्त अजून एक वंध्यत्व हा पण असतो, इन्फर्टिलिटी म्हणून असतं. तर प्रेग्नन्सी न राहणं तर हा पण एक सब स्पेशालिटी झालं की म्हणजे याची उपशाखा. तर त्यात आपण काय करतो, स्त्रीच्या वंध्यत्वाविषयीची जी ट्रीटमेंट असते की प्रेग्नन्सी का नाही राहत त्याचे थोडे कारणं शोधून काढणं आणि त्यावर उपाय करून प्रेग्नन्सी ठेवणं. तर हे अशी स्त्री रोगशास्त्र वेगळं आणि स्त्री प्रसूतीशास्त्र वेगळं, ह्या 2 वेगळ्या आहेत. याच्या उपशाखा आहे जशा आमच्या याला की जसं आता गायनेकॉलॉजीमध्ये मी उपशाखा सांगितली त्यांना, ऑपरेटिव्ह गायनेकॉलॉजी किंवा इन्फर्टिलिटी. तसं आता हे जे ऑब्स्टेटिक मी तुम्हाला सांगितलं म्हणजे स्त्री प्रसूतीशास्त्र आहे ना. तशी प्रसूतीशास्त्रात पण अजून उपशाखा आल्यात की जसं प्रेग्नन्सीशी रिलेटेड सोनोग्राफी करणं. म्हणजे आता प्रसूतीशास्त्र जो डॉक्टर असतो तो काय करतो ना की प्रेग्नन्सीची पूर्ण 9 महिने ट्रीटमेंट देणं आणि त्यानंतर ती डिलिव्हरी करणं. पण याच संदर्भात त्या स्त्रीचं सोनोग्राफी पण करावं लागतं. तर काही डॉक्टर काय करतात ना की फक्त प्रसूती म्हणजे प्रेग्नंट स्त्रियांची सोनोग्राफीच करतात, डिलिव्हरी नाही करत.
तर त्यांना आम्ही काय म्हणतो की ते जे सोनॉलॉजिस्ट असतात तर त्यांच्याही पुढे जाऊन हे शास्त्र थोडं प्रगत झालं. त्याला फिटल मेडिसिन म्हणतात. फिटल मेडिसिन म्हणजे सोनोग्राफी करताना जर का बाळात जर का काही प्रॉब्लेम असला तर बाळाचं व्यंग शोधायचं. जर का काही छोटे मोठे व्यंग असले तर ते ट्रीटमेंटने दुरुस्त होतात का. खूप मोठे व्यंग जर का असले आणि जर का जन्मानंतर बाळ जर का जिवंत राहणार नसेल तर मग त्याला अगोदरच ॲबॉर्शन करायचं का, किंवा खरोखर त्या बाळाला काही आजार झालेले आहेत का. तर हे मग त्या बाळाचे काही तुकडे, बाळाचं गर्भजल तुम्ही ऐकलं असेल की गर्भजल काढायचं, त्याचं परीक्षण करायचं जेणेकरून बाळाला काही आजार आहेत का. तर ही एक नवीन एक शाखा या मागच्या 20 वर्षात डेव्हलप झाली, ती म्हणजे फिटल मेडिसिन. तर ह्या ज्या उपशाखा ज्या तयार झाल्यात ह्या ऑब्स्टेटिक म्हणजे स्त्री रोगाकडे पण झाल्या, स्त्री प्रसूतीशास्त्राकडे पण झाल्यात आणि स्त्री रोगांकडे पण शास्त्र झाल्यात. एकंदरीत पाहता प्रसूतीशास्त्र आणि स्त्री रोगशास्त्र आता हे छोटं नाही राहिलेलं. याच्या उपशाखा इतक्या आहेत की एका डॉक्टरला हे सगळं प्रॅक्टिस करणं नाही शक्य. जसं की आता मी माझ्या हॉस्पिटलमध्ये आपण प्रसूतीशास्त्राची जास्त प्रॅक्टिस करतो. जसं की स्त्रियांचा प्रेग्नन्सीच्या संदर्भातले सगळे आजार आणि त्यांचं डिलिव्हरी करणं हा आपला मेन पार्ट आहे. पण जर का तुम्ही म्हणाल तर फिटल मेडिसिनमध्ये काय करतो तर आपण सोनोग्राफीपर्यंत करतो. पण पुढे गर्भजल काढणं, बाळाशी काही बाळांचे जर का काही एखादं ब्लड रक्त घ्यायचं पोटातल्या बाळात जर का ब्लड घ्यायचं असेल, त्याचे जर का काही टिश्यू जर का घ्यायचं असेल परीक्षणासाठी, तर हा स्पेशालिटीचा भाग हा त्या लेवलपर्यंत आपण नाही करत. त्याच्यासाठी कारण की ते करणं शक्यही नाही होत यावेळेत. त्याच्यानंतर ऑपरेटिव्ह जर का गायनेकॉलॉजी जर का म्हटलं तर जसं की लॅप्रोस्कोपीमधून ऑपरेशन करणं त्याला एक विशिष्ट वेळ द्यावा लागतो. तर तेही नाही शक्य होत. पण तोही एक स्त्रीरोगाचा एक भाग आहे. त्याच्यानंतर इन्फर्टिलिटी, तर वंध्यत्वासाठीची जी ट्रीटमेंट आहे तर ती जी बेसिक जी ट्रीटमेंट आहे ती आपण करू शकतो. पण वंध्यत्वात तुम्ही ऐकलं असेल की IVF करावं लागतं. IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी. तर ही स्त्रीरोग तज्ज्ञच करतात हे सगळ्या गोष्टी. पण ते IVF म्हणजे इन्फर्टिलिटीच्या पेशंटला जे ट्रीटमेंट देतात, जे IVF करतात ते फक्त IVFच करतात. ते लोक कधी ऑपरेशन फारसे नाही करत. ते लोक डिलिव्हरी नाही करत. ते डिलिव्हरीच्या पेशंटला चेक पण नाही करत आहे ना, कारण की ते त्या विभागात त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलेलं असतं. तर हा एकंदरीत विषय खूप वास्ट आहे. तर ज्यांना ज्यात इंटरेस्ट आहे, तर पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जे ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजिस्ट म्हणून आम्ही बाहेर पडतो तर तेव्हा आम्ही एक इंटरेस्ट शोधतो की आपण कशात काम करायला पाहिजे आणि त्यात थोडंसं जास्त प्रामुख्याने मन लावून काम करतो आणि ती मग सबस्पेशालिटी त्याची ख्याती पसरते. की जसं एखादा डॉक्टर नॉर्मल डिलिव्हरी जास्त म्हणजे करतो, नॉर्मल डिलिव्हरीसाठी एखादं हॉस्पिटल फेमस होतं, एखादं हॉस्पिटलमध्ये या रुग्णात वंध्यत्वाची ट्रीटमेंट मिळते, तर असे ते हॉस्पिटल्स नावारूपाला येतात. आजची ही चर्चा खूप रंगतदार होते आहे सर, आणि तुमच्याशी बोलायला बसलं तर खूप मोठा वास्ट विषय आहे आत्ता तुम्ही सांगितलेला आहे. याच्यावरती आणखीनही बरेच प्रश्न तुम्हाला विचारावेसे वाटत आहेत, बरंच काही बोलावंसं वाटत आहे, पण वेळेच्या अभावी ते शक्य नाही. सर तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. जाता जाता आमचे दर्शक यावेळेस आपल्याला गजर महाराष्ट्राचा न्यूज चॅनलच्या मार्फत बघत आहेत. तुम्ही एक प्रसूती करत आहात आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून गेल्या 8 वर्षांपासून वाशिमसारख्या सिटीमध्ये तुम्ही काम करीत आहात, तुम्ही सेवा देत आहात. एक डॉक्टर म्हणून, एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून तुम्ही आजच्या महिलांना आमच्या चॅनलच्या मार्फत काय संदेश द्याल, काय आवाहन कराल? खूप महत्त्वाचं म्हणजे या 8 वर्षात आणि त्याहीपेक्षा जास्त दिवस प्रॅक्टिस करताना आणि समाजातल्या सगळ्या लोकांशी इंटरॅक्शन ॲज अ रुग्ण म्हणून करत असताना खूप नातेवाईकांशी संबंध आला. तर त्यावेळेस ना मी तुम्हाला आता काही आपण चर्चा करताना असं लक्षात आलं की सर नॉर्मल डिलिव्हरीज करा ना. तर यात फक्त सीझरलाच घाबरतात म्हणून हा त्यांचा विषय नसतो. त्यात त्यांना एक ही भीती असते की आर्थिक नियोजनही असतं. म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी झालं तर कमीच पैसे लागतील आणि त्यांचं आर्थिक नियोजन नाही, म्हणून ते सीझरचा कधी हट्ट म्हणजे बऱ्यापैकी हट्ट धरलेला असतो की नॉर्मल डिलिव्हरी करा, सीझर नका करू, आमच्याकडे तेवढे पैसे नाहीत. दुसरी गोष्ट अशी असते कधी गर्भपिशवी काढण्याचं ऑपरेशन करण्याची वेळ असते, त्यावेळेस ते म्हणतात की सर गोळ्या औषधांनी बघा ना दुरुस्त होते का, ऑपरेशन नको करायला. तर यात मी असं बघितलं आहे की लोकांचा आर्थिक प्रॉब्लेमही खूप जास्त आहे. तर यात मी सगळ्यांना असं सांगतो की आपल्या इकडे ना आरोग्यावर खर्च करण्याचं किंवा आरोग्यासाठी जी तुमची आर्थिक तरतूद असते ती आपल्याकडे नियोजनच नाही, ती शून्य नियोजन आहे. तर स्त्रियांच्या म्हणजे आजारासंबंधी आणि प्रसूतीसंबंधी जर का झालं तर मी असा एक क्लिअर मेसेज मला द्यायचा आहे. मी एक माझी स्वतःची खूप विचार करून एक पंचसूत्री तयार केली.
ती सगळ्यांसाठीच ॲप्लिकेबल आहे. म्हणजे खेड्यातल्या लोकांना म्हणा, शहरातल्या लोकांना म्हणा, आणि ती त्यांचं ना सगळं आयुष्यमान बदलून टाकेल अशी ती पंचसूत्री आहे. तर त्यात मी असं एक विचार समाजाला द्यायचं ठरवलं आहे त्या पंचसूत्रीच्या माध्यमातून, की प्रत्येक फॅमिलीनी, मग ती खेड्यात असो की शहरात असो, आपला पाल्य म्हणजे मुलगा असो की मुलगी असो, यांना कमीत कमी ग्रॅज्युएट शिकवाच. आता यातून एक असा फायदा होतो, जर का ती ग्रॅज्युएट जर का शिकली तर तिचं आपोआप वय हे बरोबर 21 वर्षाच्या जवळपास जातं आणि शिक्षणाने प्रगल्भता येते. कसं राहायचं, कसं हेल्दी राहायचं, कसं वागायचं, आणि शिक्षण शिकत असताना ना बऱ्याचशा वेगवेगळ्या लोकांशी संपर्क येतो आणि त्यातून अवेअरनेस वाढतो. तर ते सगळ्यात पहिलं की पहिल्या पंचसूत्रीतलं पहिलं सूत्र म्हणजे की ग्रॅज्युएट शिक्षण. ग्रॅज्युएट झालंच पाहिजे, मुलगा असो की मुलगी असो. कारण की मी इकडे बघितलं, इकडे त्यांचं लग्नाचं जे प्रमाण आहे वयाचं ते 17, 18, 19 वर्ष. कमी वयातच आजकाल लग्न. आणि त्यात त्यांना स्वतःचं शरीरही व्यवस्थित सांभाळले म्हणजे समजलेलं नसतं आणि त्या लगेच म्हणजे अपत्य जन्म घालण्यासाठी आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या सुरू होतात. तर पहिलं म्हणजे ते की ग्रॅज्युएट झाल्याशिवाय लग्न करायला नको. दुसरी गोष्ट समाजातली हुंडा पद्धत, की जी आता इतके वर्ष सरकार, समाजसुधारक सगळे लोक त्यावर चर्चा करतात, पण हुंडा पद्धत काही बंद झालेली नाही आहे. तर सगळ्यांनी असं एक हे करायची, एक प्रतिज्ञा घ्यायची की मी हुंडा घेणार नाही. आणि जर का तुम्हाला खूपच असलं की आता आपल्याला फंड गोळाच करायचा आहे की माहेरनी सासरच्या लोकांना द्यायचाच आहे, असं जर का प्रेशर जर का आलंच, तर हुंडा म्हणून नाही, तर हुंडा तर बंद करायचा. पण जर का त्यातून जर का फंड जमा झाला तर तो त्या मुलीच्या नावाने शिक्षण आणि आरोग्यासाठी फिक्स डिपॉझिट म्हणून टाकायचे. आता मला सांगा की आजच्या घडीला कोणतं तरी लग्न 5 लाख रुपयापेक्षा कमी होतं का? एकही लग्न 5 लाख रुपयापेक्षा कमी होत नाही. तर जर का त्यातलं आणि कोणताही बघा, जर का हुंडा प्रकरण जर काय पुढे आलं तर 5 लाख रुपयापेक्षा कमी हुंडा कुठेच नाही, बरोबर. आणि डिलिव्हरीसाठी पैसे किती लागतात? 10-15 हजार रुपये. सिझरसाठी पैसे किती लागतात? 30-40 हजार रुपये. जर का तुम्ही हुंडे 5-5 लाख रुपये देता आहे ना, याचं ट्रान्झॅक्शन एवढं करता, हुंडा 5 लाख रुपये आणि लग्नात 5 लाख रुपये खर्च होतात. तर म्हणजे एकदम म्हणजे गरीबातले गरीब जरी म्हटलं तरी 5 लाख रुपयाचं ट्रान्झॅक्शन होतच होतं. तर माझं असं म्हणणं आहे की लग्नावरचा खर्च कमी करून हुंड्याचा जो पैसा आहे तो जमा करून जर का स्त्रीच्या नावाने जर का फिक्स डिपॉझिट तिच्या शिक्षणाच्या आणि जर का आरोग्याच्या दृष्टीने जर का केला, तर तिला तिच्या या प्रसूती काळात आणि तिच्या कोणत्याही स्त्री रोगाच्या ज्याच्यात त्याला काम येईल. हे दुसरं सूत्र. तिसरं की संसार करत असताना आहे ना, कोणताही म्हणजे जे आता अंमली पदार्थ आहेत, जसं की आपण इथे खूप म्हणजे व्यसनाचं जे आहे, जसं की इथे पुड्या खातात, बिड्या ओढतात, दारूचे कारण, यांनी सगळे संसार उद्ध्वस्त होत चाललेत. तर एक करायचं की या व्यवसायात पण पडायचं नाही आणि हे असं धूम्रपानही करायचं नाही. यांनी खूप सारी हायजीन मेंटेन राहील. झालं तिसरं. ही पंचसूत्री म्हणजे ही कोणत्या समाजासाठी नाही, ही सगळ्यांसाठी आहे. ही सगळ्यांना त्याचा फायदा होईल. हे करत असताना त्याच्यानंतर तुम्ही तुमचं जेव्हा बिझनेस करता आणि जेव्हा अपत्यप्राप्तीसाठी तुम्ही हे म्हणजे तुमचा जर संसार नीट व्यवस्थित लागला आहे, त्यात तुम्ही स्वतःच्या घरासाठी, स्वतःच्या पल्ल्यासाठी आणि स्वतःसाठी बचत करायला शिका. आणि एकदा का तुम्ही स्टेबल व्हायला लागले की त्यानंतर तुम्ही शेजारच्याला स्टेबल करायचा प्रयत्न करा, है ना. म्हणजे काय करा, तुमच्या समाजासाठी दान द्यायला, समाजासाठी अवेअरनेस, त्यांच्यावर वेळ आणि पैसा खर्च करायला लागा. ह्या गोष्टी जर का करायला लागले तर समाजाचं स्वास्थ्य म्हणजे पर्यायानं सगळ्यांचं स्वास्थ्य, अवेअरनेस सगळ्यांचं यायला लागेल असं. आणि खूप अजून काम शहराच्या लेवलवर आणि खेड्याच्या लेवलवर पण करणं खूप आवश्यक आहे. जागरूकता येणं पण आवश्यक आहे. आता आम्ही लोक खेड्यापाड्यात जाऊ शकत नाही. वाशिमच्या लेवलवर राहून ग्रामीण भागातच्या लोकांविषयी जितकी काही कार्य करता येईल, सेवा करता येईल, तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही इकडे हॉस्पिटलमध्ये आलात, मुलाखत घेतली, त्याबद्दल खूप आभारी आहे. कोणाही गरजूंना आणि काही हाय रिस्क जर का पेशंट असले तर तुम्ही प्रामुख्याने सुचवू शकता, पेशंटला हे करू शकता की तुम्ही तिथे जाऊ शकता, आहे ना. तर त्यांना ज्या पण ट्रीटमेंटची गरज असली, मार्गदर्शन असलं, ते निश्चितच मी माझ्या हॉस्पिटलला करण्याचा प्रयत्न करेल. खूप खूप धन्यवाद सर. खूप छान वाटलं तुमच्याशी यावेळेस चर्चा करून आणि आमच्या गजर महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
थँक्यू. परत या. अशी तुमचं चॅनल आता वाशिममध्ये नुकतंच नवीन काम सुरुवात केलं आहे, तर आपली बऱ्यापैकी समाजकार्य करताना या आरोग्य क्षेत्रात काम करताना वेळोवेळी भेट होईल. आपण एक सहकार्याने काम करूयात. थँक्यू सर. थँक्यू सो मच. तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर तुषार गायकवाड सर. आपण पाहिलेलं आहे की त्यांनी किती छान प्रकारे आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. स्त्रींचे जे काही आजार आहेत या सगळ्या आजारांविषयी त्यांनी भरपूर काही आपल्याला सांगितलेलं आहे. तरी देखील भरपूर काही प्रश्न आहेत त्यांना विचारायचे राहून गेलेले आहे. ते आपण दुसऱ्या भागात आणखीन बघणार आहोत आणि दुसरा भाग आपण त्यांचा घेणार आहोत. इंटरव्ह्यू आपण दुसरा घेणार आहोत. त्यामध्येही तुमचे भरपूर प्रश्न कव्हर होतील. त्यासाठी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करू शकता. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे पुढच्या मुलाखतीत भेटून जातील. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेते आहे. कॅमेरा पर्सन शीतलसह. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.